आज या जयंती दिवसासाठी आपल्याकडे या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अभिनव बालविकास मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल बापू पाटील, संदीप पाटील, त्याच्यानंतर आपल्या शालेय शाखा प्रमुख बागुल सर, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वच विद्यार्थी मित्रांनो, आज शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे असं इथं भाषणातून आपल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, आपल्या शिक्षकांनाही ते वाटतं. परंतु शिवाजी महाराजांना जन्म घालणारी जी आई आहे, तर तिचे जे पती होते ते गुलामगिरीमध्ये होते. आपले वडील गुलामगिरीमध्ये, आदिलशाहीकडे नोकर आहेत. आपल्या वडिलांनी एकदा प्रयत्न केला होता, शिवाजी महाराजांच्या वडिलांनी शहाजीराजांनी एकदा प्रयत्न केला होता की आपलं स्वराज्य असलं पाहिजे. तो प्रयत्न फसला आणि मोगलांकडून आदिलशाहीकडे नोकरी स्वीकारावी लागली शहाजीराजांना. परंतु त्या आईने काही सांगितलं नाही की सुप्याची जहागिरी, पुण्याची जहागिरी तुला भेटते, परंतु गुलामगिरी केल्यानंतर तुला 10,000 मनसबदारी मिळेल, जे तुझ्या वडिलांना मिळते. तुला तर 15,000 देण्याची तयारी आहे. परंतु शिवाजी महाराजांनी ती नोकरी न स्वीकारता स्वतःचं रयतेचं राज्य असलं पाहिजे असं वाटलं. आता या ठिकाणी कोणी ते भाषण लिहून दिलेलं ते मला माहिती नाही, पण तो मराठ्यांचा राजा होता. हे थोडंसं जातीवाचक होऊन जातं. तो रयतेचा राजा होता. मराठा जातीत जरी जन्म घेतला असला तरी त्याला जाणता राजा आणि रयतेचा राजा म्हटलं गेलेलं आहे. आता आपण विदेशी लेखकांचे बरेच जर पुस्तकं वाचले तर त्याच्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वैभवशाली आणि गुण संपन्न कर्तृत्ववान पुरुष आमच्या राष्ट्रात जर जन्माला आला असता तर आम्ही त्याला सूर्य संबोधलं असतं. एवढं महान ख्याती आज अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये सुद्धा पूजन होणार आहे आणि युरोप कंट्रीत सुद्धा सुरुवात झालेली. म्हणजे असा एक अनंत राजे झाले गेले अंती मुखात माती, उरला एक छत्रपती, जो एक असा राजा होऊन गेला की त्याने स्वतःचं राज्य असलं पाहिजे. म्हणजे ते राज्य कशासाठी किंवा वैभव प्राप्त करण्यासाठी नव्हे, तर त्या काळामध्ये जे अन्याय होत होता रयतेवर, स्त्रियांवर अन्याय होत होता, तो अन्याय मिटवण्यासाठी मला राज्य उभं करायचं असं जिजाऊंचं स्वप्न होतं. आणि आपली आई आपल्या मुलाला आदर्श देऊ शकते, उभा करू शकते, हे आपण पण शिकलं पाहिजे. शिवाजी महाराजांची जयंती ही फक्त ही प्रतिमा पूजक आहे, त्याच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आहे. आपण ते घेत नाही. आपण पारंपरिक या महापुरुषांचं पूजन करत आलो आणि म्हणतो की बाबासाहेब आंबेडकर की जय, सावित्रीबाई फुले की जय. झालं आपल्यापुरतं तेवढ्या, तो दिवस येतो, तो इव्हेंट येतो, आपण घरी जातो. परंतु आपले मुलं कसे घडतायत, आपल्या मुलांचं काय, आपलं कुटुंब तर नाही बर्बाद करत, काही आदर्श आहे का आपल्या मुलांमध्ये, हे आपण बघितलं पाहिजे. आणि मग जिजाऊंनीच तर जय जिजाऊ म्हणून जिजाऊंचा काय आदर्श घेतला. जेव्हा त्यांच्या आईचा, आपल्या आई वडिलांशी जिजाऊंचा संघर्ष झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज 6 महिन्याचे गर्भावस्थेत असताना ज्यावेळेस सिंदखेड राजाहून त्यांनी ते गाठलं राजगडापर्यंत, तर सलग 12 तास त्या घोड्यावर होत्या आणि गर्भ 6 महिन्यांचा पोटात होता. आणि त्या वडिलांचा आदेश होता जिजाऊंच्या वडिलांचं की जिजाबाईला नष्ट करून टाका, कारण तिथं भोसले आणि जाधवांचा वाद झाला आणि शिवाजी महाराजांचा गर्भ अवस्थेत जिजाऊने सिंदखेड राजाहून ते घोडा काढला, तर राजगडावर पोहोचलेले आहेत. आणि तो एक चांगला मुलगा मागितला. आणि गर्भसंस्कार हे किती महत्त्वाचे हे त्या काळात त्यांनी सिद्ध करून दिलं की आपल्या मुलाला गर्भसंस्कार असले पाहिजे. गर्भसंस्कारात काय होतं, धर्म होती, नीती होती, न्याय होता. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज 7 वर्षांचे झाले आणि त्यांना आदिलशाहीचे मोहम्मद आदिलशहाने बोलवलं. शहाजीराजांना म्हटलं की अरे तुझी पत्नी, तुझा मुलगा, तुला मुलगा झाला आहे. शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना वयाच्या म्हणजे 17 महिन्यांनी झाल्यानंतर पाहिलेलं होतं. मुलगा त्यांना झाला, परंतु तिथल्या व्यस्त याच्यामुळे 17 महिने ते आपल्या मुलाला पाहू शकले. शहाजीराजे जेव्हा सुप्याला आले आणि सुप्याला जेव्हा शिवाजी महाराजांना पाहिलं तर 17 वर्षाचा बालक खेळत खेळत आपल्या बापाकडे आला. पण शहाजीराजांनी प्रथम पाहिला. नंतर 7 वर्षांनी आठवण आली शहाजीराजांना की आपला मुलगा मला बघायचा आहे. मग जिजाऊला पत्र दिलं की तुम्ही मला भेटायला विजापूरला या. विजापूरला गेल्यानंतर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज 7 वर्षाचा तेजस्वी बालक येतो आणि दरबारात जेव्हा उभा राहिल्यानंतर
जिजाऊंनी शहाजीराजांनी कुर्णीसात केला, मुजरा घातला मोहम्मद आदिलशहाला, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मुजरा घातला नाही. आदिलशहाने बोलवलं शहाजीराजांना, क्या तुम्हारा है बच्चा, क्या सिखाया है तुमने इसे शहाजी, ये कुर्नी साथ इसको मालूम नाही क्या होता है. याला काही मुजरा घालण्याची अक्कल बिक्कल आहे का नाही या 7 वर्षाच्या मुला. तुम्ही काही सांगितलं नाही का इथं या दरबारात आदिलशाहीमध्ये आल्यानंतर मुजरा घातल्याशिवाय. शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना खुणवलं की मुजरा घाल. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की नाही मुजरा नाही घालणार. मग त्यावेळेस मोहम्मद आदिलशाह नाराज झाला. अफजल खान, बाजी घोरपडे असे धुरंधर लोक समोर बसले असताना त्यांनी पाहिलं की हा मुलगा कुर्णी साथ करत नाही, मुजरा घालत नाही. त्यानंतर शहाजीराजे आणि थोडंसं जिजाऊ तर काही बोलल्या नाही, पण शहाजीराजांनी थोडंसं शिवाजी महाराजांना नाराजी व्यक्त केली. का शिवबा तुम्ही असं केलं, का मुजरा घातला नाही. तर ते म्हटले नाही नाही म्हणता सर झुकले नाही. माझं मन जे आहे ते, हा जे मान आहे हे फक्त जर झुकला असेल तर ते देवापुढे झुकेल आणि माझ्या आईपुढे झुकेल, या धर्म आणि या देशासमोर झुकेल. असे अन्याय आणि देशाची गद्दारी करणारे, जनतेवर अन्याय करणारे या लोकांपुढे माझं झुकणार नाही. तो किती मोठा असला तरी माझी मान झुकणार नाही. हे जे विचार आहेत 7 वर्षाच्या बालकामध्ये होते. म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे नुसतं असं अफजल खानाचा वध आणि याच्यापुरतं सीमित ठेवू नका. शिवाजी महाराज काय होते त्या याच्या गोष्टी आपण जर विचार केला तर धर्म, नीती, न्याय आणि मानवी संस्कार म्हणजे शिवाजी महाराज. उगीच नाही त्यांना पडलं. ज्यावेळेस सुरतेची पहिली लूट झाली, सुरतेच्या लुट्यामध्ये बाळाजी आवजीला विचारलं की या सुरत शहराचा 2 वर्ष अभ्यास झाला, या लुटीमध्ये काय काय आपल्याला मिळवायचे. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं बाळाजी आवजीने की महाराज या ठिकाणी एक असा एक व्यक्ती आहे कनोज, अंबीर कंबोज, हा एक श्रीमंत व्यापारी. याच्याकडे हिरे, माणिक, मोती जेवढे मोगलांकडे आणि इंग्रजांच्या वखारीमध्ये जेवढी संपत्ती आहे एवढीच संपत्ती याच्याकडे आहे. याला जर लुटलं तर अर्ध स्वराज्याचं काम होईल. शिवाजी महाराजांनी खूप अभ्यास केला. शिवाजी महाराजांनी प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास केला. इंग्रजांच्या वखारींचा केला, मोगलांचा केला, मोगलांच्या ज्या चौक्या होत्या त्या कशा उठवायच्या, असं संपूर्ण प्लॅनिंग केल्यानंतर ज्यावेळेस शिवाजी महाराज सुरतमध्ये सुरत शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर उभे राहिले आणि त्यांनी आपल्या सैन्याला सांगितलं की कंबोजच्या घरात जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेस कंबोजच्या घराच्या भोवती वेढा मारा आणि मग मी तुम्हाला काय करतो. त्यावेळेस कंबोजकडे एवढी संपत्ती होती. कंबोज हा हिऱ्यांचा व्यापारी होता, गुजराती होता आणि इतकं संपत्ती होती तर डोळे दिपून जातील एवढी संपत्ती त्याच्याकडे आहे. त्याच्यात जे गडी होती, त्याचा जो गड होता त्या खालीपर्यंत संपूर्ण सोनं आणि ते हिरे होते. आणि शिवाजी महाराजांनी तो कंबोज घाबरला. घरामध्ये 25-30 घरंदाज, त्याच्या स्त्रिया, आपले यशाची कंक वगैरे यांनी तो वेढा मारला त्याच्या घरापुरती आणि तो घाबरला. परंतु त्याला एक पत्र आलं शिवाजी महाराजांचं की माननीय कंबोज यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा नमस्कार. तुम्ही धर्मकार्य करतात, अनाथ मुलींचे लग्न लावतात, तुम्ही गोरगरिबांना अन्नदान करतात, ज्यावेळेस अन्न नसतं त्यावेळेस तुम्ही अन्न देतात, तुम्हाला माझा नमस्कार आहे. असं धर्मसंस्कृतीचं कार्य पुढे चालू ठेवा. आणि त्यात दुसरं एक पत्र आपल्या सैन्याला होतं की तुम्ही सुरतेची पूर्ण लूट करतायत, परंतु कंबोजच्या घरावरती तुम्ही का थांबायचं. उद्या आपण तर कंबोजची एक संपत्ती सुद्धा आपल्याला एक हिऱ्याचा किंवा एक सोन्याचा खडा सुद्धा आपण घेणार नाही. परंतु आपण लुटत असताना जर इंग्रजांच्या आणि मोगलांच्या काही लोकांनी त्याला जर लुटलं तर उद्या मराठ्यांनी लुटलं असं सिद्ध होईल. म्हणून तुम्ही त्याला हे करा, संपूर्ण संरक्षण द्या. आणि तो कंबोजने ते संपूर्ण मराठाचे सैन्य 100 सैन्य तिथं उभं राहिलं आणि कंबोजची एकही संपत्ती घेतली नाही. तो कंबोज रडला. त्याला वाटलं की मला इंग्रजांचं आणि मोगलांनी मला एवढं लुटलं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी का त्याला लुटलं नाही. तर कारण तो धर्म कार्य करत होता, तो गोरगरिबांचं लग्न लावत होता, समाजात त्याचं विधायक कार्य होतं. आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं की याची संपत्ती आहे अपौरुषीय संपत्ती आहे. बघा शिवाजी महाराजांचे विचार हे किती श्रेष्ठ होते. वेदांचे विचार होते, गीतेचे विचार होते. त्यांनी काय सांगितलं की अपौरुषीय संपत्ती, या संपत्तीला अनीतीचा स्पर्श झाला नाही, हा ब्लॅक मनी नाही. याची संपत्ती ही व्यापारातली कष्टाची संपत्ती आहे आणि या संपत्तीतला काही भाग समाजाचं देणं लागतं. म्हणून कंबोजची ही संपत्ती आणि त्यावेळेस त्या कंबोजने काही संपत्ती छत्रपती शिवाजी महाराजांना देऊ केली. याच्यातला 20% भाग मी तुम्हाला स्वराज्याच्या निर्मितीसाठी देतो. शिवाजी महाराजांनी ती सुद्धा स्वीकारली नाही. त्यावेळेस किती गरज होती स्वराज्याला, परंतु त्यावेळेस कंबोजची ती संपत्ती 1 रुपया न घेता आणि सैन्य परत आलं
आणि त्याच्या घरातल्या स्त्रियांनी ठरवलं की अशा महापुरुषाचं याला आबा शिवाजी महाराजांना बघायचं, त्याला नमस्कार करायचा, अशा महापुरुषाला नमस्कार करायचा. परंतु ते त्यावेळेस साध्य झालं नाही. आणि तेच गुजराती लोक म्हणतात की शिवाजी महाराज लुटेरे होते. अरे शिवाजी महाराज लुटेरे नव्हतं, तर शिवाजी महाराजांचे विजन काय होतं नंतर जेव्हा इतिहासाने हे सिद्ध करून दिलं त्यावेळेस आता ते लोक मानायला लागले की नाही, शिवाजी महाराजांनी ती आपली संपत्ती होती, ती आपली संपत्ती स्वराज्यासाठी वापरली, आपल्या राज्यासाठी, आपल्या रयतेसाठी वापरली. म्हणून नेतृत्व म्हणजे नुसतं एकट्याने पुढे जाणं नव्हे. शिवाजी महाराज एकट्याने पुढे गेले नाही, सर्व सवंगडी बरोबर घेऊन गेले. फलटणच्या फळामध्ये ज्यावेळेस जीवामाला कुस्ती करत होता आणि छत्रपती शिवाजी महाराज आले आणि जीवामाला कुस्ती जिंकला, फायनल कुस्ती, आणि तो तर मातंग समाजाचा होता. जीवामाला छत्रपती शिवाजी महाराजाला पाहून जीवामाला नमस्कार केला. शिवाजी महाराजांनी विचारलं की हा मल्ल कुठला आहे, पैलवान, आणि इथलाच मातंग समाजाचा आहे. त्याला जवळ घेतलं, त्याच्या खांद्यावर हात ठेवला. कुठलाही राजा अशा आम आणि कॉमन माणसाच्या खांद्यावर हात ठेवत नव्हता. त्यावेळेस थरथर झालं, जीवामालाला घाबरला की छत्रपती शिवाजी महाराजांनी खांद्यावर ठेवला आणि सांगितलं की तू कुस्ती करतो, द्वंद्व करतो, ये माझ्या सैन्यामध्ये, दांडपट्टा चालवशील का? एका मिनिटात, एक क्षणाचा ये न करता जीवामालाने शिवाजी महाराजांना नमस्कार केला आणि सांगितलं की आम्ही हलक्या जातीतले, त्या काळामध्ये मराठा समाजाचे क्षत्रिय कुळातले लोकच या सेनापती सरदार कंपनी होत होती, मी कसा काय येऊ शकतो? शिवाजी महाराजांनी सांगितलं इथं पहा जातीवाद नाही आहे. शिवाजी महाराजांनी जर सांगितलं असा मातंग आहे, हलक्या समाजाचा आहे, आणि जर याला आपल्या सैन्यामध्ये सामील करून घेणं, इतर राष्ट्रप्रधान मंडळ ब्राह्मण समाज काय म्हणेल? शिवाजी महाराजांनी विचार केला आणि जेव्हा महाराज सांगितलं की दांडपट्टा चालव, स्वराज्याला तुझी गरज आहे, अरे हे रयतेचं राज्य आहे. त्यावेळेस जेव्हा महाराज सांगितलं की मी करू शकतो, पण माझी जात. शिवाजी महाराजांनी सांगितलं नाही नाही, तसं नाही. लगेच स्वीकारलं जीवामालाला. आणि तो जीवामाला ज्यावेळेस अफजल खानाच्या वधामध्ये सय्यद बंडाविरुद्ध ज्याने लढाई केली, असा तो जीवामाला. शिवाजी महाराज म्हणजे नुसतं नेतृत्व नव्हतं, तर आपल्या सोबत जो आहे तो सोबत त्याला घेऊन जाणं. जेव्हा आपल्या साल्हेर मुल्ल्याच्या लढाईवर रामजी पांगेरा वारला, त्याच्या वडिलांना मारुती पांगेराला भेटायला जेव्हा शिवाजी महाराज कोकणात गेले, सावंतवाडीला एक गरीब झोपडं, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी पाहिलं की किती गरिबी आहे, आपण तर काही देऊ शकत नाही आपल्या रामजी पांगेरा. त्याच्या वडिलाच्या डोळ्यामध्ये आपला मुलगा गेला आणि शिवाजी महाराज तिथे जाऊन रडले. एक राजा एका सरदाराच्या आपल्या छोट्या सैनिकाच्या घरी गेला, त्या गाव जमा झालं, शिवाजी महाराज रात्री तिथं पोचले. तर आपला एक माणूस गेला तरी शिवाजी महाराजांना खूप दुःख व्हायचं, कारण माणूस किती महत्त्वाचा होता. असं मानवतेचं उत्कृष्ट आदर्श म्हणजे आदर्श पुत्र, आदर्श शत्रू, आदर्श जीवन असा जगणारा हा कर्तृत्ववान पुरुष होता. नुसतं शिवाजी महाराजांबद्दल या ज्या जयंती वगैरे आता हे ठीक आहे, आपण फटाके फोडू, नाचू, गाऊ, येऊ, परंतु शिवाजी महाराजांना किंवा या महापुरुषांना कुठेतरी जाती व्यवस्थेत बसवणं किंवा त्यांना ते छोटं करणं, हे जे काम आपण सुरू केलं हे समाजात आपण नाही केलं पाहिजे. या लोकांचा आदर्श प्रतिकूल परिस्थितीमधून आपल्या जीवनात जेव्हा एखादी प्रतिकूल परिस्थिती येईल आणि ती प्रतिकूल परिस्थितीतून आपण अनुकूलतेकडे कसं जाऊ, प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. ते विचारानं चालण्याची आजची गरज असली तरी आज काय आपण शस्त्र घेऊ शकत नाही, म्हणून आपण शास्त्र घेतलं पाहिजे. आज आपण काय तलवार घेऊन दुसऱ्याचं मुंडकं छापू नाही शकत. एखादा अन्याय झाला आणि मग शिवाजी महाराजांसारखं आपण चौरंग करायला गेलो तर आपलाच चौरंग होऊन जाईल. आता तो काळ राहिला नाही. आपण जरी वाचलात म्हटलो की शिवाजी महाराजांनी इथं पाटलाचा चौरंग केला, तिथं त्याचे सासरे होते, परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी आज आपण आपले नैतिक विचार, मी स्वतःच जीवनात एवढा बदल करेल शिवाजी महाराजांसारखा आणि मी स्वतः घडेल, हा विचार आपण जेव्हा उभा करू त्यावेळेस शिवाजी महाराजांचे विचार उभे राहतील. आता तो काळ राहिलेला नाही, परंतु या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त मी आज या महापुरुषाला वंदन करतो. आणि असे ज्यावेळेस महापुरुष जन्माला आले त्यावेळेस देशामध्ये मोठी क्रांती घडली. आणि आज ज्या शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर त्याचे खूप काही विचार लोकांनी व्यक्त केलेले आहेत की महाराष्ट्र धर्म वाढला पाहिजे, महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे. म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करतो, अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो या ठिकाणी मी सांगतो.